मस्त असा आपण पिझ्झा करतो आहोत, तो सुद्धा थिन क्रस्ट पिझ्झा करतो आहोत. तर ते अगदी सोपं आहे. पिझ्झा करणं काही फार कठीण नाही आहे. तर मी तुम्हाला दाखवते आज माझी पद्धत. तर क्रिसमस पार्टी आहे, तर पार्टीसाठी मस्त असा पिझ्झाचा बेत घरीच करूया. तर पहिल्यांदा आपण करूया डो. तर त्यासाठी मी घेतलेला आहे इथे अर्धा कप मिल्क. दूध घेतलं आहे, तेही कोमट घ्यायचं आहे. त्यात मी घातलेलं आहे ड्राय ईस्ट. डीमार्टमध्ये तुम्हाला भेटून जाईल. तर ते मी 1 चमचा इथे ह्या कोमट दुधामध्ये हे घालून ठेवलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्याला फर्मेंट होण्यासाठी एक 20 ते 25 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर ह्या 2-3 गोष्टीसाठी वेळ जातो. त्या अगोदर करून ठेवल्या तर पिझ्झा बनवणं फार काही कठीण नाही आहे. तर इथे मी घेतलेलं आहे चिकन. तर चिकनचे मी बोनलेस पीस घेतलेले आहेत. छोटे-छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्याला मॅरिनेशनसाठी आपण वापरणार आहोत इथे. पहिल्यांदा घेते आहे मी सोया सॉस. तर सोया सॉस 1 चमचा घेतलेला आहे. अगदी बेसिक मॅरिनेशन करायचं आहे इथे. तर तिथे मी घातले आहे 1 चमचा सोया सॉस, त्याचबरोबर 1 चमचा व्हिनेगर. तर खूप सिंपल आहे आणि चवीला तर जबरदस्त होतो. तुम्ही बाहेरचा पिझ्झा खायचा विसरून जाल. मुलं तुम्हाला घरीच करायला लावतील आणि अगदी कमी पैशात. त्याचबरोबर घातलेले आहे मी अर्धा छोटा चमचा अद्रक लसूणची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि थोडीशी काळी मिरी पावडर. त्यानंतर अगदी अर्धा छोटा चमचा मी मिरची पावडर घातलेली आहे आणि थोडंसं इथे मी घातलेलं आहे फ्रेश क्रीम. तर फ्रेश क्रीम ऑप्शनल आहे, पण घातलं तर चिकन जे शिजताना एकदम छान असं मऊसर शिजलं जाईल. त्याचा एकदम छान असं मऊ टेक्स्चर येईल. त्यामुळे थोडंसं क्रीम घालायची आहे, फ्रेश क्रीम वापरायची आहे आणि आता ह्यालासुद्धा आपण मॅरिनेशनसाठी एक 15 मिनटं बाजूला ठेवून देऊया. आता इथे आपलं दुधामध्ये आपण ईस्ट टाकलं होतं, तेही छान फर्मेट झालेलं आहे. एक 15-20 मिनटं झाली त्यासाठीही. आता आपण त्यामध्ये मैदा घालून घेऊया. तर इथे मी घेतलेला आहे 1 कप मैदा. थोडा-थोडा मैदा घालून मी सुरुवातीला मिक्स करून घेते. तर इथे 1 कप भरून, फुल कप भरून मी इथं मैदा वापरलेला आहे. तर तो हलक्या हाताने मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे. खरं सांगू इतका छान हा पिझ्झा बनला जातो आणि एकदम बाहेरच्या पिझ्झासुद्धा कमी पडेल आपल्या ह्या पिझ्झासमोर. इतका जबरदस्त पिझ्झा होतो. बाहेर आपण पिझ्झा खातो तर तो खूप असा त्याचा जो ब्रेड असतो तो खूप जाड असतो. तर बाहेर थिन क्रस्ट पिझ्झा पण मिळतो, पण तो आपण घरच्या घरी पण खूप उत्तमरित्या बनवू शकतो. खूप बेसिक गोष्टी आहेत. फक्त मॅरिनेशनच्या जे प्रोसिजर आहेत किंवा फर्मेट करायचं आहे त्याच्यासाठी थोडासा वेळ लागतो. तर इथे मी पीठ छान मळून घेतले आणि त्यात आता मी घालते 1 मोठा चमचा भरून बटर आणि ते सुद्धा या बटरमध्ये आपण हे पीठ छान मिक्स करून घेऊया आणि हलक्या हाताने हे पीठ मळून घेऊया. मस्त आता क्रिसमस पार्टी येणार आहे, 31st येणार आहे. मग अशा वेळेला बाहेरून सगळं ऑर्डर करण्यापेक्षा अगदी कमी बजेटमध्ये घरच्या घरी जबरदस्त असा पिझ्झा रेडी होणार आहे. माझी ही रेसिपी तुम्ही फॉलो करा आणि मला कमेंट करून तर नक्की सांगा की ह्या क्रिसमस पार्टीला तुम्ही हा पिझ्झा बनवला की नाही. तर इथं आपला पिठाचा गोळा मळून तयार आहे. आता ह्यालासुद्धा आपल्याला एक अर्धा तास तरी फर्मेट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण चिकन करून घेऊया. तर पॅनमध्ये मी 1 चमचा बटर घातलेला आहे आणि त्यामध्ये आपण जे मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ते घालून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेमवरती छान पाणी जे चिकनचं आहे ते सुखेपर्यंत, ड्राय होईपर्यंत आपल्याला चिकन परतून घ्यायचं आहे. सुरुवातीला छान चिकन परतून घेतलं. आणि आता काय करूया आपण झाकण लावून स्लो गॅसवर आपण हे चिकन थोडा वेळ मस्त असं शिजेपर्यंत ठेवून देऊया. आता झाकण लावल्यामुळे पुन्हा त्याला थोडं पाणी सुटलेलं आहे. पण 5 मिनिटानंतर आपलं चिकन छान शिजलं गेलं आहे, कारण की आपण त्याला ऑलरेडी मॅरिनेशन करून ठेवलेलं होतं. त्यामुळे त्याला फार वेळ लागणार नाही शिजण्यासाठी. आता जे पाणी सुटलं होतं ते सुद्धा आपण पुन्हा ड्राय करून घेतलेलं आहे आणि इथे आपलं चिकन रेडी आहे. आणि आपलं पीठही रेडी आहे, डोही छान फुललेला आहे. हलक्या हाताने त्याला दाबून घेऊया.
आणि आता ह्याचे 2 गोळे तयार करून घेऊया। तर 1 कप मैद्यामध्ये 2 छान पिझ्झा तयार होणार आहे। तर इथे हे 2 गोळे मी करून घेतलेले आहेत। तर इथे मी घेतलेली आहे एक प्लेट, त्यावर मी घालते आहे तांदळाचं पीठ। तर मैद्याचं पीठ नाही वापरलेलं आहे मी, तर तांदळाचं पीठ वापरते आहे। थोडंसं तांदळाचं पीठ भरभरून घ्यायचं आहे, कारण की त्याने कसं आपल्याला हा पिझ्झा आहे तो छान थापता येईल किंवा बनवता येईल। तर लाटायचा नाही आहे, तर हाताने जशी आपण भाकरी थापतो त्याचप्रमाणे हा पिझ्झाचा जो बेस आहे आपण बनवतो आहे ते अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। तर तांदळाचं पीठ घातल्यामुळे काय ते सरसरीतपणा येतो आणि ते फटाफट असं पसरलं जाईल। बघा मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही करा। खूप सोपं आहे, फार कठीण नाही आहे। कुठे पिझ्झा लाटायची गरज नाही आहे, तर हाताने छान मस्त हा स्प्रेड होतो। आणि जेवढा पातळ हवा आहे तेवढा आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे, पण अगदीच पातळ नाही करायचं आहे। पण बेसिक आपला जो पिझ्झा असतो तो खूप जाड असतो। तर अशा पद्धतीने मी इथे हा मस्त असा मैद्याचा डो स्प्रेड करून घेतलेला आहे, थापून घेतलेला आहे। त्याची ही पोळी बनवलेली आहे। जबरदस्त आपला हा पिझ्झा इथे रेडी होणार आहे। बघा अगदी सोप्या पद्धतीने मी छान हा पसरवून घेतलेला आहे। आणि हा जो माझी प्लेट आहे ती नॉनस्टिकची आहे, मायक्रोवेव्हमध्ये होती, त्याच्यातच मी हा पिझ्झा बनवते आहे। त्यानंतर काय करायचं आहे, फोकच्या मदतीने हलक्या हाताने असे छिद्र करून घ्यायचे, होल करून घ्यायचे आहेत। आणि इथे मी रेडीमेड पिझ्झा सॉस घेतलेला आहे, पण पिझ्झा सॉस हा घरीही आपल्याला बनवता येतो। त्याचीही रेसिपी मी लगेचच तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे। तर आता सध्या मी वापरते आहे आपला बाहेरचा जो पिझ्झाचा सॉस मिळतो तो वापरते आहे इथे। तर ते मी 2 ते 3 चमचे घेतलेले आहे आणि छान असं त्या पोळीवर पसरून घेतलेलं आहे, पिझ्झाच्या बेसवर पसरून घेतलेलं आहे। कुठेही काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे, तर अगदी सोपी पद्धत आहे। त्यानंतर मी इथे चीज घेतलं आहे, पिझ्झा चीज, आणि ते छान आपण ह्याच्यावर पसरून घ्यायचं आहे सुरुवातीला। त्यानंतर मी कांद्याचे छोटे छोटे असे तुकडे केलेले आहेत, ते सुद्धा आपण इथे घालून घेऊया। फार काही घालायचं नाही, चिकन पिझ्झासाठी नॉर्मल कांद्याचे थोडेसे स्लायसेस ठेवायचे आहेत आणि चिकन, बस एवढं आपल्याला पुरेसं आहे चिकन पिझ्झासाठी। आता चिकन जे बनवलेलं आहे ते सुद्धा आपण इथे छोटे छोटे तुकडे घालून घेऊया चिकनवर। पिझ्झावर आपण हे तुकडे घालून घेऊया। मस्त सर्वत्र हे पीसेस घालून घेतल्यानंतर पुन्हा आपण वरून चीज घालूया। तर खालच्या बेसवर पहिले चीज घालायचे, त्यानंतर आपल्याला जे आपण टॉपिंग तयार केलेलं आहे ते ठेवायचं आहे आणि पुन्हा त्याच्यावरती चीजची कोटिंग करायची आहे, चीज घालून घ्यायचं आहे। थोडं जास्त चीज असेल तर पिझ्झा खायला जरा मजा येते। त्यानंतर वरून मी घालते आहे ऑरिगॅनो, त्यानंतर चिली फ्लेक्स, जसं आपल्याला आवडतं त्यानुसार ते घालायचं आहे। आता हे सर्व काही घालून झालेलं आहे आपलं, म्हणजे इथं पिझ्झाचं आपलं हे सगळं काही रेडी आहे। आता आपल्याला ह्याला बेक करायचं आहे। तर घरच्या घरी कसं बेक करायचं, तर इकडे मी एक खोलगट मोठा पॅन घेतलेला आहे, त्याच्या खालच्या बाजूला मीठ पसरून घेतलेलं आहे, मिठाचा एक थर लावलेला आहे हलकासा, आणि मीडियम फ्लेमवरती 5 मिनटं सुरुवातीला आपल्याला हे पॅन हीट करून घ्यायचं आहे, म्हणजे जसं आपण ओव्हन फ्री हीट करतो अगदी त्याचप्रमाणे। तर इथं हे 5 मिनटानंतर मी वरचं झाकण काढून घेतले आणि एक चपटी अशी हलकीशी स्टीलची प्लेट खाली ठेवली आणि त्याच्यावर हे मी आपलं पिझ्झाचं जे भांडं आहे ते ठेवलेलं आहे। ते माझं नॉनस्टिक आहे, त्याच्यामुळे मला कुठेही बटर पेपर वापरायची गरज लागली नाही। तर तुमच्याकडे नॉनस्टिक नसेल तर खाली बटर पेपर ठेवा आणि त्याच्यावर मग पिझ्झा पोळी ठेवून आपला पिझ्झाचा सगळा बेस रेडी करा आणि मग त्याला 15 मिनटं मस्त असं मीडियम फ्लेमवरती बेक होऊ द्या। तर इथे आपला पिझ्झा मस्त बेक झालेला आहे। 15 मिनटानंतर बघा तुम्ही मस्त असा हा तयार झालेला आहे। आणि तुम्हाला फार वेळ घालवायचा नसेल बेकिंगसाठी, तर ती पोळी जी आपण बनवलेली आहे, पिझ्झा बेस जो बनवलेला आहे तो हलकासा दुसऱ्या तव्यावर तुम्ही शेकून घेतला आणि मग नंतर तो वापरला तरी चालेल।
मग तो पटापट आपल्याला बेक करता येईल. पण मी डायरेक्ट तो बेक केला म्हणून त्याला 15-20 मिनटं लागली. जर तुम्हाला लवकर घाई असेल तर ती पोळी सुरुवातीला शेकून घ्या आणि नंतर मग ती बाकीची प्रोसिजर केली तरी चालेल. तर इथे आपला हा गरमागरम चीझी चिकन पिझ्झा रेडी आहे. क्रिसमस पार्टीसाठी धमाल मस्ती करूया विथ चिकन पिझ्झा. आता मस्त मी कटरने कट करते. बघाल तुम्ही इतका जबरदस्त हा पिझ्झा रेडी आहे. फटाफट तुम्ही एका बाजूला जरी ती पोळी शेकून घेतली, पिझ्झा बेस शेकून घेतला आणि 5 मिनिटावर त्याला बेक केला तरी पण मस्त जबरदस्त आपला पिझ्झा रेडी होणार आहे. ओहो यम्मी. ओहो बघितलं इतका सुंदर हा पिझ्झा तयार झालेला आहे. आणि त्याचा खालचाही बेस बघा तुम्ही किती पातळ आहे. तर मस्त आपला हा पिझ्झा रेडी आहे. आता गरम असल्यामुळे तो थोडासा सॉफ्ट दिसतोय, पण थोडासा थंड झाल्यानंतर तो आणखीन जबरदस्त होणार आहे. आणि इथे हा माझा पिल्लू, माझा छोटू पिझ्झावरती ताव मारतो आहे. तर नक्की ह्या क्रिसमस पार्टीला 31ला हा पिझ्झा ट्राय करा घरच्या घरी आणि पार्टी एन्जॉय करा. थँक यू.